काल आपण गावाकडे हॉटेलमध्ये मिळते तशी पुरी भाजीची रेसिपी पाहिली होती आणि त्यामध्ये आपण टम्म फुगलेल्या पुऱ्या कशा बनवायच्या हे सुद्धा विचारलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की पुरीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा आणि बऱ्याचशा कमेंट आल्या. म्हणूनच आज खास तुमच्यासाठी गावाकडच्या हॉटेलमध्ये किंवा इतर कोणत्याही हॉटेलमध्ये छान टम्म फुगलेली अजिबात तेलकट नसणारी पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. आणि या पुऱ्यांना एक अर्धा तास तरी आहे अशा टम्म फुगलेल्या राहतात, अजिबात खाली बसत नाहीत. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुरीचं पीठ मळून घेण्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये इथे मी 1 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलंय, ते काढायचं. त्यानंतर यामध्ये त्याच वाटीने पाव वाटी चमच्याने म्हणाल तर एक 5 चमचे बारीक रवा आणि 4 चमचे बेसन पीठ घेतलं आहे, ते घालायचं. रवा आणि बेसन पीठ मी नाश्त्याच्या चमच्याने मोजून घेतले. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपण तेलाचं मोहन वगैरे काहीही घालणार नाहीये. जसं मी तुम्हाला पद्धत दाखवतेय अगदी त्याच पद्धतीने ही पुरी बनवायची आहे. छान टम्म फुगलेली अगदी अर्ध्या तासापर्यंत राहते आणि तेलकट सुद्धा होत नाही. आता लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर पीठ मळून घ्यायचं. आता पुरी बनवण्यासाठी आपण नेहमी घट्टसर पीठ मळतो, पण हे मध्यम सैलसर यासाठी मळायचं कारण हे पीठ भिजवून घेतल्यानंतर यातला रवा छान भिजतो, फुलतो सुद्धा आणि पीठ नंतर घट्टसर होतं. तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सैलसर हे पीठ मी मळून घेतलं आहे. आता मळून घेतलेल्या पिठाला थोडंसं तेल लावायचं. पुन्हा एकदा हे पीठ एक अर्धा मिनिटभर छान असं मळून घ्यायचं. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. अर्ध्या तासामध्ये तुम्ही भाजी बनवून घेऊ शकता. तर इथे पहा एक अर्धा तास झाला आहे, पीठ अगदी छान भिजले. आता जेव्हा तुम्ही पुऱ्या बनवायला घ्याल ना, त्याआधीच गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. पुऱ्या बनवताना तेल नेहमी छान कडकडीत गरम असायला हवं. त्यानंतर हे पीठ एक अर्धा मिनिटभर मी छान असं मळून घेतलं. त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि मळून घेतलेल्या पिठाचे लिंबाच्या आकार एवढे किंवा त्यापेक्षा थोड्याशा लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. तुम्हाला पुरी केवढ्या आकारामध्ये बनवायची आहे त्यानुसार. आता आपण पुरी लाटून घेऊया. तर इथे पुरी मी तेलावर लाटून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी पीठ लावून सुद्धा पुरी लाटून घेऊ शकता. तर इथे मी पोळपाटावर थोडंसं तेल सोडले. आता हे तेल पसरवून घ्यायचं. तयार गोळा यावर ठेवायचा. गोळ्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि आता हलक्या हाताने मध्यम जाडसर ही पुरी लाटून घ्यायची. पुरी लाटून घेताना लक्षात ठेवा, जास्त पातळही लाटायची नाही आणि जास्त जाडसरही ठेवायची नाही. तर मध्यम जाडसर अशी ही पुरी लाटून घ्यायची आहे. शेवटी पुरी लाटून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. तर इथे पहा, अगदी हलक्या हाताने ही पुरी मध्यम जाडसर अशी मी लाटून घेतलीये. पुरीच्या कडा सुद्धा मी तुम्हाला दाखवते. जास्त जाडसरही नाहीत आणि जास्त पातळही नाहीत. तेल सुद्धा जे कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं छान कडकडीत गरम झालं आहे. आता लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्या पद्धतीने झाऱ्याने तेल पुरीच्या वरच्या बाजूला सुद्धा सोडायचं. दोन्ही बाजूनी हीट मिळाली की पुरी छान टम्म फुगते. पुरी तळून घेताना सुद्धा एक 2 ते 3 वेळा अलटीपलटी करायची. पुरी जास्त वेळ अलटीपलटी करून तळली ना तरी सुद्धा ती जास्त तेलकट होते आणि तर इथे पहा, दोन्ही बाजूनी अलटीपलटी करत छान सोनेरी रंग येईपर्यंत ही पुरी मी तळून घेतली आहे. आता तळलेली पुरी मी काढून घेणार आहे. राहिलेल्या पुऱ्या सुद्धा अगदी याच पद्धतीने तळायच्या आणि त्यानंतर गरमागरम भाजी आणि पुरी सर्व्ह करायची. तर इथे पहा, आपली मस्त गरमागरम झणझणीत अशी बटाट्याची रस्सा भाजी तयार झालीये. गावाकडे हॉटेलमध्ये मिळते ना, अगदी तशीच. आणि त्यासोबत अजिबात तेलकट न होणाऱ्या टम्म फुगलेल्या पुऱ्या सुद्धा तयार आहेत. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही पुरी भाजी नक्की बनवून पहा. भाजीची रेसिपी हवी असेल तर कालच आपण हा रेसिपी व्हिडिओ शेअर केला आहे, अकाउंट वरती तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओ सोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.